स्वानंदीताई, अहो काय करताय तुम्ही? Sorry. निदान मला हाक तरी मारायचे ना, मी काढून दिला असतं ना काय ते. नाही, तुम्ही ते फोनवर होता ना म्हणून. काय झालं? काय आहे हे सगळं? हा? स्वानंदी बाळा, ती खाली उतर आधी प्लीज, खाली उतर. ते मला वाटलं डबे जड असतील म्हणून असं सरकून काढायला गेले तर सगळेच एकदम खाली पडले. सगळेच रिकामे आहेत ना, पटकन सरकले. सॉरी. पण तू कुठे होतास? तिला का स्टूलवर चढायला लागलं? नाही नाही, त्यांची काही चूक नाहीये. मीच त्यांना हाक मारली नाही, ते फोनवर बोलत होते. रे, ती इकडे एकटी काम करते तू फोनवर बोलत होतास? स्टूलवरनं पडली असते म्हणजे? नाही बाबा, मी घरी किचन मध्ये असे डबे वगैरे देते काढून, सवय आहे मला. पण आपल्या घरातली ती पद्धत नाही स्वानंदी. घरातली सून काम करत असताना तिच्या हाताशी एखादा नोकर हवाच. हा, आणि असं काही करत जाऊ नको हा तू. पडली असती म्हणजे पंचायत झाली असती. त्याला हाताशी ठेवत जा. आई, मला नकोय कोणी हाताखाली. मी माझं काम एकटीच करते. बरं, काय हवं होतं तुला? मला ना कॉर्नफ्लॉवर होतं सूप मध्ये टाकायला. नाहीये का? मी फ्रीज मध्ये पण पाहिलं. अगं नाहीये. काय सांगू आता तुला. एक क्षीरसागरांचं प्रकरण झालं ना, तेव्हापासून कशातच लक्ष नाहीये माझं. आणि निलिमा ती जाते ना नर्सरीत, तिचंही लक्ष नसतं कुठे. काय झालंय बघ किचनचं. अगं डबे रिकामे झाले, ते लक्षातच नाही आलं माझ्या. हो, फ्रीज मध्ये पण नाहीये काही फारसं. सानियाताई पुण्याला गेल्यापासून फ्रीज ना रिकामाच असतो. हो, अगं म्हणजे ती घरी असायची ना तेव्हा फ्रीज भरलेलाच असायचा. तिला लागायचं ना काही ना काही. आई, कॉर्नफ्लॉवर कुठे? अगं नाहीये बहुतेक. म्हणजे कसं वर्षाचं सामान भरून ठेवायचं ना मी, त्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही की डब्याने तळ गाठला असेल. वर्षभराचं? हो, पण मुंबईच्या क्लायमेट मध्ये वर्षभराचं सामान भरून ठेवू नये, म्हणजे आजी म्हणते असं. वातावरण दमट असतं ना, म्हणून खराब होतं धान्य. आम्ही तर महिन्याचंच भरतो. हे का? नक्की 6 महिन्याचं भरून ठेवत असाल? नाही नाही, मी स्वतः भरते ना महिन्याचं सामान. हा, पण यादी मात्र काकू लिहून देते. हो का? मग आता इथलं सामान आणायची जबाबदारी सुद्धा तुझीच. इंद्रनीलचं जेवण झालं ना की बाळूकडनं लिस्ट करून घे आणि सगळं सामान आणून टाक. तो ठेवेल भरून. हो, पण आता सूप मध्ये काय टाकू? अगं काही नको घालू, म्हणजे आम्ही तसंच करतो. अगं आटोप लवकर, भूक लागली असेल ना त्याला. नाही, औषध घेतलंय ना त्यांनी, गुंगीत आहेत, झोपले.